रत्नागिरीत टेस्लासारखा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली आहे। टेस्लासारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला। यासाठी आपले काय प्रयत्न चालले? मी गेल्या 15 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान साहेबांना पत्र दिले, जो भारतामध्ये टेस्लाचा इलेक्ट्रिकल व्हेकलचा प्रकल्प आहे ना, त्या प्रकल्पाकरता मागणी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील आम्ही मागणी केली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जरी मला सांगितलं की त्यांचं म्हणणं अतिशय योग्य आहे की मुंबईनंतर जर दुसरं गाव कुठचं असेल रत्नागिरी, ज्या ठिकाणी चारही कनेक्टिव्हिटी आहे, रोड आहे, रेल्वे आहे, वॉटर आहे आणि एअर, हे असं एकच शहर आहे जिथे चारही कनेक्टिव्हिटी आहे। आपल्याकडे क्रूज टर्मिनल होते, आपल्याकडे जेटी आहे, एअरपोर्ट देखील आपलं पुढच्या वर्षी चालू होतं। त्याच्यामुळे रत्नागिरी हे सुटेबल आहे असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। त्याचप्रमाणे मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत जो ग्रीन कॉरिडॉर हायवे होणार आहे 6 बंद, ह्याचा देखील ह्या उद्योगाला फार मोठा फरक पडणार आहे, जेणेकरून वेळेचं असेल किंवा हे सगळ्या बाबींमध्ये होणार आहे। त्यामुळे टेस्ला हा जर प्रकल्प कोकणात आला तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येईल आणि नक्कीच हा गेम चेंजर प्रकल्प कोकणासाठी ठरू शकतो। ओके, धन्यवाद।